गोष्टीसाठी की तसं म्हणलं तर ते जन्माने सिंधी आहे, मराठी भाषिक नाही, परंतु संपूर्ण हिंदुस्थानभर अनेक भाषणातून त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख केलेला आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी स्वतःच्या शरीराचे तुकडे करून घेतले हे सांगताना संभाजीनगरमध्ये आसारामजी बापू रडले होते. एवढी तादात्म्यता आहे. 350 वर्षांपूर्वी जो महात्मा हिंदू धर्मासाठी बलिदान पावला त्याच्यासाठी आज सुद्धा आमच्या आसारामजी बापू हलवे येतात. त्यांच्या कोमल हृदयाला ते वेदना आणि यातना सहन होत नाही. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यासक असलेला जो आसारामजी बापू आहे याला महाराष्ट्राच्या तमाम शिवप्रेमींच्या वतीने मी मानाचा मुद्रा करतो. शिवाजी महाराज तुरुंगात होते, परंतु जिजामातांच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वराज्याचा कारभार मात्र शिस्तबद्ध पद्धतीने चालू होता. आज आसारामजी बापू तुरुंगात आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही मंडळी नेत्यांनी हे धर्मकार्य ज्या पद्धतीने पुढे नेत आहे तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य ज्या पद्धतीने सगळ्या संकटातून पार यशस्वी झालं त्या पद्धतीने तुम्ही सुद्धा यशाचे विजयाचे मानकरी झाल्याशिवाय राहणार नाही याची खात्री या ठिकाणी बाळगा असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. जे मूर्ख लोक आहेत ते पळतील, ते चंदीचे होतील, परंतु जे सत्याचे बाईचे ते मात्र आपल्या गुरुचरणावर आपली श्रद्धा दृढ ठेवतील. म्हणतात ना